थँक्यू सो मच प्रसाद सवारे. जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला धारोळ आणि एका साईडला अजय हनुमान जोविली संघ. या या दोन्ही संघामध्ये एक बिग फाईट सामना पाहू शकता तुम्ही. फलंदाजी मार्कवरती फलंदाज अनिल स्ट्राईकवरती आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण धुळे. पहिला चेंडू अनिलसाठी. हा चेंडू बघितला असेल पंच आमच्याकडे वळतात. सोयर चेंडू असेल. अतिरिक्त धाव. संघाचं खातं ओपन केलंय. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढायचा होता, पण मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी. कुठली धाव मिळणार नाही या चेंडूवरती आणि निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अनिल. हा चेंडू खोदून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडेसे फंबल होत आहेत. अचूक थ्रोपैकी त्या ठिकाणी. एसटी रक्षकाच्या भूमिकेत पाहू शकता तुम्ही रोशन धुळे यांना. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 3. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हा स्लोअर चेंडू होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक धाव. 4 चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या षटकातील आणि धावसंख्या 4 धावफलकावरती. पाचवा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून सुधीर होते त्या ठिकाणी. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार. चौकार. करणच्या विरोधात लगावलाय चौका. 5व्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू या षटकातील. सरळ खेळले. सुधीर धावतायत पाठीमागे चेंडूच्या. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट. चेंडू फरार. चौकार. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार लगवल्यात करण धुळेच्या विरोधात आणि धावसंख्या धावफलकावरती 12. पुन्हा एकदा जितेंद्र. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार. चौकार. 3 चेंडूवरती 3 चौकार लगवल्यात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 12. थोडंसं मागाडं षटक पाहू. माफ करा 16 धावसंख्या धावफलकावरती. थोडंसं मागाडं षटक करण्याचं. 16 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आले महेंद्र.
गोलंदाजी मार्कवरती महेंद्र त्यांचा सामना करेल. पुन्हा एकदा अनिल. हा चेंडू खोदू काढलाय हेलिकॉप्टर स्टाईलने. सरळ ड्राईव्ह खेळलेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. तिसरीचा प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण होईल का मैदानाच्या आतमध्ये? आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाले. चुकीचा थ्रो पाहायला भेटला आपल्याला रोहितच्या माध्यमातून. आणि तिसरी धाव मात्र घेतली मैदानाच्या आतमध्ये. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 19. हा चेंडू फुलटच चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने रोहित आहेत. अचूक थ्रोपैकी त्या ठिकाणी 2 धावा घेतल्यात त्या ठिकाणी. एकवीस धावसंख्या धावफलकावरती. 2 चेंडू 21. हा चेंडू पुन्हा एकदा पुल केला त्या ठिकाणी. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फरार. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 27 धावसंख्या पाहू शकता तुम्ही. महेंद्र धुळेच्या विरोधात षटकार लगावलाय फलंदाज जितेंद्र याने. हा चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न फसला त्या ठिकाणी फलंदाज होईल त्रिपुराची बाद. जितेंद्र यांच्या खेळीचा अंत. जितेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो तुम्ही योगेशला, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. जरी महेंद्रच्या विरोधात एक षटकार मारला जितेंद्र याने आणि 4थ्या चेंडूवरती लगेच विकेट संपादित केली महेंद्र याने. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. जे हनुमान क्रीडा मंडळ आयोजित MD चषक 2026 पुन्हा एकदा हा चेंडू लेग साईडला आणि त्या ठिकाणी मात्र फलंदाज होईल बाद. LPWच्या स्वरूपात जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. तिसऱ्या क्रमांकाचा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये योगेशच्या स्वरूपात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते मैदानाच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट संपादित केलेत. हॅट्रिक बॉल असेल हा. हॅट्रिक पूर्ण होईल का महेंद्राची या चेंडूवरती? हा पुन्हा एकदा खोदून काढलाय. स्वतः बॉलर गॅदर करतायत चेंडूला. या चेंडू कुठलेही धाव मिळणार नाहीये. हा चेंडू डॉट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 27.
सुस्वागतम सुस्वागतम. निशार शेख यांचं शुभ आगमन होत आहे या स्पर्धेच्या वतीने. हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती प्रेमला पाहू शकता तुम्ही. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. बघा निसरभाई शेख यांचं आगमन झालं, वेलकम स्वागत आहे. परंतु बँजो थोडंसं थांबवा कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. बँजो थोडंसं थांबवा निसरभाई कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. भाईजान थांबवायला सांगा ना, लगेच कुठं सुरुवात एवढ्या लवकर. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहू शकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रेम धुळे आला. हा चेंडू फुलटॉस चेंडू होता, बाहेर निघून खेळायचा प्रयत्न पण दिशाहीन चेंडू. पंच आमच्याकडे वळून सांगतायत की हा स्वेर चेंडू आहे. अतिरिक्त धावसंख्या सुस्वागतम. महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख भाईजान यांचं आगमन झालंय आणि फक्त आगमन नाही झालं तर या स्पर्धेमध्ये ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले कारण संघ फायनल आज खेळणार आहे. आज फायनल जिंको किंवा हरो, आज मात्र धमाका आहे कुळगावमध्ये, यातील मात्र शंका नाही आहे. हाऊ डू कॉमेंट्री बॉक्स. धमाका तर होणारच मैदानाच्या आतमध्ये, त्यामध्ये काही शंकाच नाहीये. पण येथे मैदानामध्ये मॅच रंगते पाहू शकता तुम्ही. प्रेम या ठिकाणी रिव्हर्स अटॅक केलाय थडम्यांच्या दिशेने. दोन्ही क्षेत्ररक्षक पाठमोरे, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार, दणदणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती अनिल सलामीला आलेले फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. चांगली फलंदाजी अनिलच्या माध्यमातून सलामीला आलेत मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पुन्हा एकदा बघितलं असेल तुम्ही, पंच आमच्याकडे वळतायत. स्वेअर चेंडू असेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 35 धावसंख्या. वाईट +1 अशी एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावा देतात प्रेम धुळे. बघितलं असेल मैदानाच्या आतमध्ये सातत्याने वाईट फेकतायत. जर कमीत कमी धावेमध्ये संघाला रोखायचं असेल धारोळ संघाला तर अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये जास्त खर्च नाही करायला लागतील प्रेम धुळे यांना. हा चेंडू फटका खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक करणार नाही. एक सोपा झेल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता तुम्ही नरेश.
5व्या क्रमांकाचा फलंदाज आहे हा नरेश. जरी 2 वाईट चेंडू टाकले असतील प्रेम्याने, पण मात्र कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या स्वरूपात. हा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत आहेत. दोन धावा एकवटल्यात मैदानाच्या आतमध्ये. सदोतीस धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू स्लोवर डिलिव्हरी होती त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फलंदाजाला आणि यशस्वी ठरतोय प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. दोन चेंडू अजूनही बाकी असतील. पाहू शकता तुम्ही पुन्हा एकदा स्कोअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. पाहू शकता पुन्हा एकदा रनआउट होत आहेत फलंदाज. लेग साइडच्या दिशेने पाहू शकता तुम्ही क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धाव घेतल्या जातील का? 40 धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपकावरती 40 आणि 41 धावसंख्येचं आव्हान असेल टीम जोविली समोर. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. या ऐकूया मानकली गावचा एक गोड आवाज राहुल सरांना. विकास जमदरे आणि तन्वीर शेख आपण थांबायचा आपला सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती. त्यामुळे आपण कुठे जाऊ नका. आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा आणि त्यानंतर आपण या स्पर्धेतून रजा घ्यायची आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण आज सन्मान करतोय या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर बेस्ट बॉलरसाठी शूज लाभले ते आमचे विकासजी जमदरेच्या साथीनं
विकाजी जमदरे आणि तन्वीर शेख यांचा सन्मान या मंचावरती आपण करू. संधीजी मसने यांच्या शुभ हस्ते आपण करतो हा सन्मान. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जयरमान क्रीडा मंडळ जोबेरी गाव आयोजित MD ग्रुप आयोजित MD चषक ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावरती सन्मान तुम्ही पाहताय बायची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, त्यासोबत महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देत असताना आपण हा सन्मान करतो. या मुख्य व्यासपीठावरती विकाजी जमदरे यांचा सन्मान, विकाजी जमदरेच्या साथीनं आपण तन्वीर शेख यांचा सन्मान केला. खरं तर विकाजी जमदरे आपण या स्पर्धेमध्ये आलात, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार. 41 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये आणि सलामी जोडी दाखल होतीये. करण धुळेच्या साथीनं रोहित धुळे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 जितेंद्र हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल, मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॅटमधून षटकार आलाय आणि त्यानंतर बॅटला चुंबन घेतलंय, कारण 3 मॅच मध्ये लगातार फेल गेला होता. या मॅच मध्ये पहिला धमाका करण धुळेच्या बॅटमधून आपण पाहतोय. भल्या भलांचं करतोय मरण, त्याच तर नाव करण आणि पहिल्या बरोबर ती तुटून पडलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार वसूल करतोय. टीमची टोटल 6 धाबा, 41 धाबा चेस करायचे. त्या मॅच मध्ये 40 बनल्या होत्या आणि अखेर पहिल्या बरोबर ती षटकार आलाय. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हाट अ शॉट. पहिल्या बरोबर ती ताकद, तर या बरोबर ती नजाकत. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. म्हणून काय झालं आता करण धुळे सांगतोय का सोचत आहे नाही लोटेंगे. यो मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. या मॅच मध्ये आपण पाहतोय करता 2 बॉल 2 मोठे फटके आल्यानंतर आता करण धुळेला मैदान सोडावं लागेल. परतच बाद. दोन बॉल 2 मोठे फटके आल्यानंतर आता करण भगवान धुळे मैदान सोडतोय. नवीन बॅटर मैदानावरती रोशन धुळे दाखल होतोय. या मॅच मध्ये 41 धाबाचं टार्गेट होतं. अजून 31 धाबा चेस करायच्यात. पहिल्या 3 बॉलवरती 10 बनल्यात. या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये 31 धाबा चेस करावा लागतील. लिटिल स्टार धारोळ च्या विरुद्ध संघ खेळतोय मैदानावरती जयरमान जोबेली. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघाचा विचार केला तर ताकदवर संघ आहेत. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट खरं तर एका बाजूला आपण पाहतोय जो संघ मैदानावरती खेळतोय आदिवासी संघ आहे. आदिवासी बांधवांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जेव्हा जेव्हा खरं तर हा संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल होतो एक वेगळीच दहशत आहे टीम धारूर संघाची. त्यामुळे आता या मॅच मध्ये संघर्ष वाढलाय. फुलटॉस बॉल. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉग ऑफच्या मधून बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. जोबेली टीमचा हिटमॅन रोशन धुळेच्या बॅटमधून येतोय चौकार. आता बेगारा पुरेसे रक्ती 14 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. बॉल तयार. जितेंद्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 तेरू तर 1 बेरी हे समीकरण आपण पाहिले. त्यामुळे इथून डॉट बॉल. 6 बॉल 6 षटकार मारले होते रोशन धुळेनं. अल्ल्यांनी मुगावची स्पर्धा शहापूर तालुक्यामध्ये जात असताना तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. या वेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसवले. चकमा दिला. टप्पा पडल्यानंतर बोट विकुरली. फिंगर रोल केले नाही. अखेर
सरप्राइझिंग डिलिव्हरी पार मिळेल. बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार भीतीये. आणि अखेर ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती 41 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 14 धाबा, 12 बॉल 27 धाब्याची गर्दी या मॅच मध्ये. धमाकेदार सुरुवात आपण पाहिली. केळीच्या बॅटमधून एक चौकार षटकार आपण पाहिला, त्यानंतर तो आउट झाला. संघ मिळून कुठेतरी अडचणीत सापडले, परंतु आज युनाइट नंबर 3 वरती पुन्हा एकदा रोशन दाखल झाला या मॅच मध्ये. त्यामुळे इथून संकटमोचक कामगिरी करायची या मैदानावरती. चांगला क्रिकेट नेहमीच रोहित धुळेने खेळलाय, तोच रोहित मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. इथून या धाबाचे होतील की रोखल्या जातील. 12 बॉल 27 धाब्याची गरज या मॅच मध्ये. गेम ऑन. हा ट्रॅकर बॉल, पहिला बॉल मी म्हणेन ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. बॅटची कडा घेतली आणि त्याच्या मागे फाईन लेगला हा झेल टिपला, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागतं. अजून एक झटका टीम जोबेलीला. फलंदाज बा सलग 3 बॉल 3 षटकार आले तर महेंद्र धुळे यांच्यासाठी 500 रुपयाचा गॅस प्राइज आहे. निसरभाई शेख यांच्या माध्यमातून भाईजान यांच्याकडून 500 रुपयाचा गॅस प्राइज आहे. बरोबर यार, या वेळेला देखील आय थिंक बॅटची कडा होती. यस, त्यांच्या मागे बॉल अडवलाय. चला गर्दी कमी करा. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते परंतु मोठी दरी, त्या दरीला भेदून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. चौकार आलाय, धावफलक पुढे सरकतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर आय थिंक ही झेल होती, परंतु झेल निसटलाय. महेंद्र धुळे मैदानावरती खेळतोय या मॅच मध्ये. 8 बॉल आणि 23 धाबाची गरज आहे. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. सुशील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली का पाबा लागेल आणि हो, पंचाकडे न पाहता मैदान सोडले महेंद्र धुळेने, त्यामुळे इथून यशाच्या मागे लाजबाब स्थिरक्षण आपण पाहिले नरेशचं आणि अखेर विकेट मिळते. महेंद्र धुळेला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बा सात बॉल 23 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. धावफलक तुम्हाला पार मिळेल. थोडस दूरभर चाललंय परंतु जोबेली संघ खेळतोय मैदानावरती, कधी कमबॅक करू शकतो. दुसऱ्या बाजूला सुशीलचं कौतुक व्हायला हवं. या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग त्याने केली आहे, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 14 धाबा, तर या ओव्हर मध्ये आतापर्यंत एक चौकार आलाय. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 18 धाबा. बॉलर तयार. शेवटचा बॉल फुलटॉस होता, ऑन साइडला खेचलाय. अरे आज बॅट तुटले म्हणून काय झालं, परंतु आज गावाच्या नावासाठी खेळायचं मैदानावरती आणि अखेर प्रेम धुळेच्या बॅट मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाज सुशील वरती चढवलाय हल्ला, बोलतोय प्रेम धुळेचा बल्ला. बॉल सीमा पार, आउट पार, बिग हिट, सिक्सर.
पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 24 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. 41 धाबांचं टार्गेट होते. या मॅचमध्ये 6 बॉल 17 धाबाची गरज आहे. सामना रंगतोय हो, रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग तुम्हाला पार मिळेल. MD चषकाचं दमदार आयोजन तुम्हाला पार मिळेल. मितेजी धुळे गोल्डमॅन यांच्या नावाने ही स्पर्धा रंगतीय मैदानावरती. संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर अकबर होणार आहे. या स्पर्धेमध्ये मितेजी धुळे यांचा त्याचे वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून विश्वनाथ उमेश धुळे त्यासोबत सुधीर रामशेठ धुळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासोबत पूर्ण चेअरमन जोबिरी टीम आणि ग्रामस्थ मंडळ जोबिली गाव आयोजित ही स्पर्धा. पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या अवकाशाच्या बाहेर. 6 बॉल 17 धाब्याची गरज असताना पहिलाच बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचमध्ये अजूनही 5 बॉल 13 धाब्याची गरज आहे. सामना रंगतोय. मॅच ऑन. तुम्ही पाहताय मैदानावरती ताकदीनं खेळतील आणि अखेर हे मैदान असंच जिथे जिथे म्हटलं जातं ना प्रेक्षकांचा महापूर त्यांचा कुळगाव बदलापूर. आणि आता या बदलापूरच्या सरजमीवरती एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. पॉइंटला गॅप मोठा नाही. धाबांचा तोटा. बॉल जाईल दन 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 करत सीमारेषा पार. मिळतील धाबा 4 आणि मिळतील धाबा 4 तर होईल बेडा पार. चौकार. फलक टीमची टोटल पुढे सरकते. 4 बॉल 9 धाबाची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्न करतात. कारण म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशालाही पर्याय उरत नाहीये. त्यामुळे या मॅच मध्ये 4 बॉल 9 धाबा. सामना जिंकणार कोण यापेक्षा सामना कसा होईल यावरती प्रेक्षकांचं लक्ष. खरं तर इथे मात्र डाईव्ह लगावली जातीये. आज पुन्हा एकदा तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक मिलिंद शेंडे होते परंतु इथून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या खडकामध्ये खरं तर डाईव्ह मारली होती त्यामुळे एकदा मिलिंद शेंडेसाठी एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. आदिवासी संघ मैदानावरती खेळतोय. आदिवासी बांधवांचा संघ तुम्हाला पार मिळेल. आणि काय खेळले त्या स्पर्धेमध्ये जीवाची पर्वा नाहीये परंतु इथून गावाला विजय मिळवून द्यायचे याच अनुषंगाने मैदानावरती डाईव्ह लगावली परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही 3 बॉल 5 धाबाची गरज आहे. इथून 3 बॉल मध्ये 5 धाबा चेस होतील का? षटकार मारत असताना सामना फिनिश करेल की पुन्हा एकदा इथून सिंगल डबल? जोबिरी टीमचा हिट मॅन मैदानावरती खेळतोय. रोशन धुळे ला माहिती आहे मागील स्पर्धेमध्ये फेल गेलो तर काय झालो परंतु इथून पास व्हायचं या स्पर्धेमध्ये. बिग हिट फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अखेर बॉल चालय सीमारेषा पार. मोक्याच्या निर्णयाक्षणी ढोक्याची घंटा बाजूला टीम धारोळा संघासाठी. येतोय धाबा 4 जोबिलीचा. चौकार. 2 बॉल मध्ये 1 धाबाची गरज असताना जर 1 बॉल डॉट येतोय तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम धारोळा. परंतु हे मान्य नसणार आहे रोशन धुळेला कारण धारोळा संघाला इथून मात्र जिंकायचं जरूर परंतु जोबिली टीमला देखील हार नाहीये मंजूर. 2 बॉल 1 धाबाची गरज या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये आपण पाहिलं होतं खरं तर धाबा चेस करायच्या होत्या या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरच्या अंती आपण पाहिल्या खरं तर 14 आल्या होत्या. त्यानंतर 12 बॉल मध्ये 27 धाबाची गरज असताना शेवटच्या बॉलवरती प्रेम धुळेचा आपण पाहिला खरं तर षटकार आणि तिथून आता सुरुवात झाली आहे रोशन धुळेची. या मॅच मध्ये 2 बॉल 1 धाब्याची गरज. 2 बॉल 1 धाब्याची गरज असताना इथे 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 फलंदाज झालाय बाद आणि आता सामना तुम्हाला पार मिळेल शेवटच्या बॉल पर्यंत. मी आधीच म्हटलं होतं जर इथून चेंडू डॉट आला ना तर सामना रंगेल शेवटच्या बॉल पर्यंत. त्यामुळे तुम्ही पाहताय या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलाय संघ जय हनुमान जोबिली संघ. तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय. 2 बॉल मध्ये 1 धाब्याची गरज असताना सामना येऊन ठेपलाय शेवटचा. 1 बॉल 1 धाब्याची गरज या मॅच मध्ये. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. 2 बॉल मध्ये 1 धाब्याची गरज असताना इथून आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात प्रेम धुळेला मैदान सोडावं लागेल आणि आता धारोळा संघ देखील सांगतोय रुको जरा सबर करो. या मॅच मध्ये शेवटच्या बॉल परत आपण पाहतोय खरं तर हा सामना रंगतोय आणि अखेर शेवटच्या बॉलवरती 1 धाव इथून चेस होईल का की रोखली जाईल? म्हटलं जातं ना 2 अक्षराचं लक 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टी जर तुम्ही मैदानाच्या बाहेर सोडताय आणि 4 अक्षराची मेहनत मैदानावरती करताय ना तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये आणि तीच मेहनत मैदानावरती करायची या मॅच मध्ये. आणि तुम्ही पाहताय खरं तर सामना रंगतोय. निमित्त फक्त एकच MD ग्रुप आयोजित MD चषक. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. शेवटचा 1 बॉल 1 धाब्याची गरज. 1 बॉल 1 धाब्याची गरज असताना सामना इथे जिंकलाय का पाहावं लागेल आणि अखेर फलंदाज बाद.
जय हनुमान जोमिनी संघाच्या विरोधात लिटिल स्टार धारोळ संघाने हा सामना जिंकला. अभिनंदन टीम धारोळ. रुको जरा सबर करू, आपण चेक करू. पंचांनी घेतला रिव्ह्यू, त्यामुळे आपण चेक करतोय. चला दोन्ही पण आपण बाजूला थांबा. त्यामुळे आता इथून शेवटच्या बरोबर असं वाटलं होतं बाळाला देखील सर्वेशला की आपण आता एक धाव एक पडली, परंतु समोर धारोळा संघ आहे. काय सामना रंगलाय. शेवटच्या वरपर्यंत आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न देखील फसलाय की काय, परंतु डायरेक्ट थ्रू ज्याने केलाय ना त्याचं देखील कौतुक व्हायला हवं. इथे फलंदाज सेफ आहे, त्यामुळे सामना जिंकलाय टीम जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली. अभिनंदन टीम जोवेली. तर हार्ड लक टीम लिटिल स्टार धारोळ. बघा मी सकाळी देखील सांगितलंय टीम धारोळा की पंच कोणत्याही क्षणाला तिसऱ्या पंचाचा निर्णय घेऊ शकतात. सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय, परंतु त्यांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय, परंतु त्यानंतर मदत घेतली आहे. सकाळची क्लिप तुम्हाला दाखवतोय अनाउन्समेंटची काय आहे ती. चला कासगाव टीम कॅप्टन जवरी टीम कॅप्टन आपण या. चला टॉस आपण संपन्न करू. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. संदेश मसने आपण टॉस संपन्न करू. सामना फक्त 2 ओव्हरचा होईल. टॉस जिंकला टीम कासगावनं निर्णय कळवा. 2 ओव्हरची मॅच आहे. नितेश सर्कल नसणारे 2 ओव्हरची मॅच. फिल्डिंग 8 बॉल मध्ये 20 धावाची खेळी करणारा रोशन धुळे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मानकिवली खरबई जोवेली गावचे ग्रामस्थ मंडळ आपण कोणी आला असेल तर आपण या मंचावरती. मुख्य व्यासपीठ थोडंसं खाली करा, पाहुण्यांचं आगमन होतंय. मुख्य व्यासपीठ थोडंसं खाली करा, पाहुण्यांचं आगमन होतोय.
मुख्य व्यासपीठ थोडंसं खाली करा, कारण पाहुण्यांचं आगमन होतोय, त्यामुळे थोडंसं आपण सहकार्य करा मित्रांनो. चला मात्र सुरुवात करा लवकरात लवकर. मात्र सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती येतील पुन्हा एकदा प्रसाद सवार यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद.